सुनेत्रा पवार या राज्यसभा लढवणार आहे त्या संदर्भात छगन भुजबळ यांनी भाष्य केलेलं आहे आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या राज्यसभा लढवणार आहेत। सुनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार आज राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। सुनेत्रा पवार राज्यसभा लढवणार आहेत। आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। सुनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। तत्पूर्वी त्यांचं औक्षण सुद्धा करण्यात आलेलं आहे। राज्यसभा त्या लढवणार आहेत, त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या रवाना झालेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सुनेत्रा पवार राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। हा एक्सक्लुझिव्ह फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय। सुनेत्रा पवार राज्यसभा लढवणार आहेत आणि अर्ज भरण्यासाठी त्या रवाना झाल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार रवाना झाल्यात, काय अपडेट्स? की आज राज्यसभेचे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि त्याच्यामुळे घरातून निघण्याच्या पूर्वी पंतप्रधानांचं औक्षण करण्यात आलं होतं। आता थोड्याच वेळात ते विधान भवनामध्ये दाखल होतील। राज्यसभेवरती जी जागा रिक्त झालेली होती प्रफुल्ल पटेल यांची, त्या जागेवरच त्यांची वर्णी लागत आहे। राज्यभरातील सगळे जे आमदार आहेत त्यांनी केलेल्या मागणीनंतर खरं तर त्यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली होती आणि त्यानंतर आज जे आहे सुनेत्रा पवार आता काहीच वेळामध्ये विधान भवनामध्ये येतील आणि त्याच्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या आपल्या उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील। अगदी आपण पाहतोय सुनेत्रा पवार अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात त्या आपला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय, हा फोटो पाहतोय एक्सक्लुझिव्ह। सुनेत्रा पवार या अर्ज भरण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे। जबाबदारी मात्र एकट्या अजितदादावरती फोडण्यात आली। भारतीय जनता पार्टीचा पराभव हा उत्तर प्रदेशमध्ये झालाय। भारतीय जनता पार्टीची पिछेहाट देशामध्ये झाली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये पूर्ण जबाबदारी ही अजितदादावर फोडण्यात आलेली आहे। खरं तर अनेक वेळा आम्ही संघाच्या लोकांकडनं, संघाच्या मुखपृष्ठामधून एखादी विजय झाला तर भारतीय जनता पार्टीचा, तर तो संघाच्या शिस्तीमुळे झाला, संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे झाला असं म्हणून ती लोक नेहमी म्हणायचे। आणि आज पराजय झाला तर अजितदादाचं नाव घेत आहेत, कुठंतरी कुणाला वाचवण्यासाठी। आपण पाहतोय सूरज चव्हाण यांनी आरएसएसच्या अग्रलेखासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे। पराभवाचं खापर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर फोडलं जाते, हे चुकीचं असल्याचं सूरज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी आता अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। तत्पूर्वी त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवार आज राज्यसभेसाठी आपला अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते आपला अर्ज भरणार आहेत। सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते आणि त्या आता अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार निघालेल्या सुद्धा आहेत। तर हा आपण फोटो पाहतोय। सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलेलं आहे आणि आता त्या राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळालेली आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावावर सर्वांनी एकत्र येऊन शिक्कामोर्तब केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली होती आणि आता आपण ही दृश्य पाहतोय, हा फोटो पाहतोय। सुनेत्रा पवार या राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी त्या निघण्यापूर्वी त्यांना ओवाळण्यात सुद्धा आलेलं आहे आणि आता त्या राज्यसभेसाठी अर्ज भरायला निघालेले आहेत। थोड्याच वेळात त्या विधान भवनामध्ये पोहोचतील आणि तिथे आपला अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार रवाना झालेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। सुनेत्रा पवार यांना मंत्रीपद सुद्धा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता आपण ही दृश्य पाहतोय। सुनेत्रा पवार या राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि तत्पूर्वी त्यांना ओवाळण्यात सुद्धा आलेलं आहे। आज त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि अर्ज भरण्यासाठी त्या रवाना झालेल्या आहेत। सर्वांनी एकत्र येत हा निर्णय घेतलेला आहे आणि आज अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार या निघालेल्या आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगलेला होता। यामध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला होता आणि आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवावं यासाठी पक्षामध्ये निर्णय झालेला आहे आणि त्यानुसार आता सुनेत्रा पवार आज आपला राज्यसभेसाठीचा अर्ज भरणार आहेत आणि त्यासाठी त्या रवाना झालेल्या आहेत।
अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात त्या तिथे पोहोचतील आणि आपला अर्ज भरतील। सुनेत्रा पवार यांना केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे।